राम नारायण राम जन्मजात माणूस, स्वाभाविक शक्तीचा माणूस ही गोष्ट बोलू शकत नाही। तो जीवधर्माच्या गोष्टी करील सर्व प्राणी, केवळ मानव धर्म नाही। माणूस स्वतःला मोठं बनवू इच्छितो, पण कोण मोठा आहे कोण लहान, माणूस मोठा आहे का नाही। तुमच्या देशात बया पक्षी आपलं घोंसळं कसं तयार करतात ते बघा। लटकत लटकत किती सुंदरपणे त्यांचं घोंसळं बनवत असतात। माणूस तसे कधी करू शकणार नाही। त्याचप्रमाणे एक कुत्रा गुन्हेगाराला पकडून पोलिसांची प्रतिष्ठा वाचवतो, पण इतर सगळे पोलीस अपयशी ठरतात। हा कुत्र्याचा शक्ती मिळवायला 12 वर्षे लागतील। तसेच सापाची शक्ती तर कुत्र्याच्या शक्तीपेक्षा जास्त आहे। डोंगराळ भागात एक प्रकारचा किडा असतो, तो कोणत्याही वेळी रूप बदलतो। गिरगिटच्या हल्ल्यावर तो काही दूर जाऊन त्याच्याबद्दल विचार करून त्याचं स्वरूप स्वतः घेतो। ही किती मोठी शक्ती आहे। म्हणून कोण मोठा आहे कोण लहान याचा काही फरक पडत नाही। ही सर्व प्राण्यांची जीवधर्म आहे, अंधश्रद्धा याचा प्रभाव आहे। म्हणूनच म्हणतात की माणूस सर्व प्राण्यांपेक्षा मोठा आहे। उडणारे विचार वेद भाष्य वाचलं पाहिजे। खूप वाचल्यानंतर ते सांगितलं जाईल त्यात चूक होऊ शकते। विवेकानंद यांची भाषण काय होती हे मला माहित नाही। एका व्यक्तीने त्यांचे भाषण वाचले। मी म्हटलं विस्कटलेलं भाषण, कारण त्यांनी ज्या देशात ते बोलले तेथे त्यांना आध्यात्मिकतेचा काहीही आभास नव्हता, पण त्यांची मूळ भाषा, त्यांचा स्वभाव, त्यांचा भाषणाचा प्रकार आपोआपच भाषणात येतो। मी मूळच देतो, कारण मी पुस्तक वाचत नाही। मी माध्यमातून देत नाही, कारण बाल्यापासूनच मी मूळ सुराशी जोडलेलो आहे। श्रीकृष्णांनी चमत्कार दाखवून ऋषींना आकर्षित केलं, तेव्हा त्यांनी म्हणालं, आम्हाला प्रश्नांची उत्तरे हवी आहेत। तुमच्या चमत्कारांनी आम्हाला समाधान आहे, पण चमत्कारांवर अवलंबून कोणालाही देव म्हणता येत नाही। ऋषींनी प्रश्न विचारले आणि उत्तरे ऐकून म्हणाले, छान उत्तर आहे। त्यांनी मान्य केलं। कृष्णांच्या भाषाला संस्कारांची छळ लागलेली आहे।